आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। आईनं लेकराला दूर लोटल्यानंतर जी लेकराची अवस्था होते त्या अवस्थेचं वर्णन दासोपंत कसं करतायत, काय करतायत ते आपण काल बघितलं. आई जवळही येऊ देत नाही, आई आपल्या जवळही फिरकू देत नाही. अशा प्रकारची वेदना दासोपंत आपल्या शब्दातून व्यक्त करतात. ही विरह वेदना, ही वात्सल्याची विरह वेदना आहे. वात्सल्य ज्या ठिकाणी आईचं प्रेम आहे, ही भावना आई आणि लेकरातली आहे, त्यातला विरह दासोपंतांनी व्यक्त केलेला आहे. त्याच धाटणीचं, तोच सूर धरून, तेच सूत्र घेऊन आपण तसंच एक दुसरं पद बघूया. दासोपंत काय म्हणतात बघू. तुझा वियोग तपिया तपे भानू, तुझा वियोग तपिया तपे भानू, सर्व शरीरी पेटे हुताशनु, सर्व शरीरी पेटे हुताशनु. भोगु कवणु नवचे कैचा प्राणु, भोगु कवणु नवचे कैसा प्राणु. अवधूता अवधूता कैहरसील शिणू. आत्मया रे आत्मया रे वेगी येऊनी भेटी देई. आत्मया रे वेगी येऊनी भेटी देई. तुझ वाचुनी दुसरे मज नाही, तुझ वाचुनी दुसरे मज नाही. आणि काचा नसाहे हातू देही, आणि काचा नसाहे हातू देही. ताप तिन्ही एक झाले हृदय. मिनुथडिये पडला तळमळी, मिनुथडिये पडला तळमळी. की तो काळजी गुंपोनी गेला गळी. तैसी अवस्था तुझ वीण मज झाली, तैसी अवस्था तुझ वीण मज झाली. दिगंबरा माझा बापू तू माऊली, दिगंबरा माझा बापू तू माऊली. आत्मया रे आत्मया रे वेगी येऊनी भेटी देई. तुझ वाचुनी दुसरे मज नाही. आणि काचा हातून साहे देही. ताप तिन्ही एक झाले हृदय. आत्मया रे आत्मया
आईचा विरह, आई वडिलांचा विरह, आई बाप सर्वस्व असलेल्या दिगंबराचा हा विरह आहे. दासोपंत म्हणतात, तुझा वियोग तपिया तपे भान, सर्व शरीरी पेटे हुताशन. प्रत्यक्ष परमेश्वर जो त्यांचे वडील आहे, जी त्यांची आई आहे, तिचा विरह या देहाला सहन होत नाही. आणि मग त्यानंतरची जी अवस्था आहे ती अवस्था दासोपंत आम्हाला सांगतात. खरं म्हणजे अशी अवस्था शब्दात प्रकट करणं हाच मुळात प्रातिभ कलाविष्कार आहे. कारण अनेकदा आपण म्हणतो की काही भावना या शब्दातीत असतात, त्या शब्दांच्या मध्ये आपण प्रकट करू हे प्रत्येक वेळेला शक्य आहे असं नाही. आणि ते प्रातिभ शक्तीचं लेणं शब्दरूप दासोपंतांनी आम्हाला दिले. आणि ही अवस्था त्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत त्यांच्या मनाची, त्यांच्या देहाची प्रकट केली. ते म्हणतात, तुझा वियोग तपिया तपे भान, सर्व शरीरी पेटे हुताशन. तुझ्यापासून वेगळं होणं, तुझ्यापासून दूर जाणं, तुझा विरह, तुझा वियोग म्हणजे तपिया तपे भान, चढत जाणारा सूर्याचा जो तप्तपणा आहे, जी उष्णता आहे, चढत जाणाऱ्या सूर्याची उष्णता म्हणजे तुझा वियोग आहे. आणि या चढत जाणाऱ्या सूर्याचा जाळ, अग्नी, ते म्हणतात सर्व शरीरी पेटे हुताशन. संपूर्ण शरीरामध्ये हुताशनो, अग्नी पेटावा, संपूर्ण शरीर अग्नीप्रमाणे जळत असावं, इतका तुझा वियोग, तुझा विरह मला होतो आहे. देह पेटू लागला आहे आणि हे पेटणं जसा जसा भानू चढत जातो मध्यान्हापर्यंत, तपिया तपे भान, जसा जसा भानू, भास्कर, दिनकर, सूर्य चढत जातो आणि त्याचा तापही, त्याची उष्णताही वाढत जाते, तसं तसं जसा मला तुझा वियोग अधिकाधिक होतो आहे, तसं तसा माझ्या देहामध्ये अग्नी पेटतो आहे. विरहाची ज्वाला, ज्याला अनलज्वाला असं सुद्धा म्हटले. आणि हा अग्नी माझ्या देहामध्ये पेट घेतो आहे, जो तुझ्या विरहानं निर्माण झाला आहे. सर्व शरीरी पेटे हुताशनो, अशी माझी अवस्था झाली. भोग कवण न वचे कैसास प्राणो, प्राणाचा हा भोग मला सांगताही येत नाही. न वचे कैसा प्राण, म्हणजे प्राणाची जी तळमळ होते आहे, जीवाची जी तळमळ होते आहे, जी तडफड आहे, ती तडफड मला सांगता सुद्धा येत नाही, जी शब्दातच मला व्यक्त करता येत नाही, असा हा भोग का म्हणून माझ्या नशिबी आला असेल. अवधूता कै हरशील शेनो, देवा हे अवधूता, हा माझा शीण, हे माझे कष्ट, ही माझी वेदना कधी संपवशील रे? हा वियोग कधी संपवशील? हा विरह तुझा आणि माझा, हा विरह कधी संपणार आहे? तुझी माझी भेट कधी घडेल? असा सूचक प्रश्न खरं म्हणजे विचारायचा आहे. पण दासोपंत इथे म्हणतात, अवधूता कै हरशील शीणू, तुझ्या माझ्यातलं हे अंतर, तुझा माझा वियोग मला इतका वेदनादायी आहे, इतका त्रासदायक आहे. हा वेदनादायी विरह, ही वेदना तू कधी संपवशील? हे माझे कष्ट कधी हरशील? पुढे म्हणतात,
आत्मयारे आत्मयारे वेग येऊनी भेटी देई. प्रत्येक शब्दाचं प्रयोजन, प्रत्येक शब्दाची योजना कवी मोठ्या कल्पकतेनं करत असतो. इथे आत्मयारे असं म्हटलंय. आत्मया म्हणजे काय? माझ्या आतलाच तू. आत्मया, मी तो तू, पण तरीही विरह आहे. माझ्यातला तू असलास तरी तू माझ्यापासून दूर आहेस. तू आणि मी एकच आहोत. आत्मया, माझ्यातलाच तू आहेस, तुझ्यातलाच मी आहे, पण तरीही विरह वेदना आहे. तू माझ्या जवळ नाहीस, तुझी माझी भेट नाही, आणि म्हणून तुझ्या माझ्यामध्ये हे अंतर आहे, आणि म्हणून हा विरह आहे, म्हणून हा वियोग आहे. म्हणजे आत्मया असून सुद्धा तुझी माझी भेट नाही हे इथे दर्शवायचं आहे. आत्मया या शब्दाचा मोठा सूचकतेने वापर दासोपंतांनी या ठिकाणी केलेला आहे. आत्मयारे वेग येऊनी भेटी देई असं म्हणण्याचं काय प्रयोजन आहे? की तो दूर आहे असं म्हणण्याचा अर्थच हा आहे. आत्मया असं तर म्हणायचं, पण वेगी येऊनी भेटी देई याचा अर्थ असा होतो की तू माझा आत्मा आणि परमात्मा एकच असून सुद्धा तू कुठेतरी दूर आहेस. वेगी येऊनी भेटी देई आत्मयारे वेगी येऊनी भेटी देई तुझं वाचुनी दुसरे मज नाही. देवा, तू आणि मी एकच आहोत तरी सुद्धा तू माझ्यापासून दूर आहेस. तुझा वियोग मला सहन होत नाही. वेगी येऊनी भेटी देई, तू तात्काळ ये, वेगानं ये आणि मला भेट दे. तुझं वाचुनी माझं दुसरे नाही. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही. तुझ्याशिवाय माझा पालन करता, माझ्यावरती कृपा करणारा, माझ्यावरती माया करणारा, मला जवळ घेणारा, जिव्हाळ्याचं असं मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. तुझं वाचून दुसरे मज नाही. पण तरी सुद्धा दासोपंतांनी जी पुढची ओळ लिहिली आहे ती मोठी व्यवहार आहे. त्याच्यातला व्यवहार आपण नेहमी बघतो. आपल्या सर्वांच्या अनुभवाचा तो विषय. ते पुढे काय म्हणतात? आणिकाचा नसा हे हातू देही, आणिकाचा नसा हे हातू देही ताप तिन्ही एक झाले हो. आणिकाचा नसा हे हातू देही ताप तिन्ही एक झाले हो. एखादं तान्ह लेकरू जे आपल्या आईला चांगलं ओळखत असतं, त्याला आई फक्त ओळखायला येत असते. बाकी दुसऱ्या स्त्रिया त्याला इतकं कळत असतं की ही आपली आई नाही. आणि जर ते आईसाठी रडत असेल, आईनंच घ्यावं हा त्याचा हट्ट असेल, त्याला आईच हवी असेल, त्याला त्याच्या आईपाशीच जायचं असेल, तर इतर त्याच्या कुणीही जवळचं नातेवाईक असो, त्याची आत्या असो, त्याची मामी असो, त्याची आजी असो, ती त्याला जवळ घेते प्रेमानं, त्याला उचलून घेण्याचा प्रयत्न करते, पण ते मूल तिच्याजवळ कधीच जात नाही. ते आणखी जोरात रडायला लागतं. त्या दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा स्पर्शही त्याला नको असतो. तो हात झटकून टाकतो. तिचा स्पर्शही त्याला नको असतो. ते दूर पळायला लागतं त्याच्यापासून. उचलून घेतलं तर अंग झाडून खाली अंग फेकून देतं, पण त्या स्त्रीजवळ ते जात नाही. कारण काय आहे? त्याला दुसरं कोणीच नको आहे. त्या लेकराला त्याला फक्त त्याची आई हवी आहे. त्याला काय दुसरं नकोय. आणिकाचा नसा आहे हातू देही, मला दुसऱ्या कोणाचा स्पर्शही नकोय.
मला दुसऱ्या कोणाची सांत्वनाही नकोय. मला दुसऱ्या कोणी जवळ घ्यावं हेही नकोय. आणिकाचा नसा हे हात देही, ताप तिन्ही एक झाले हृदयी. तापत्रयाचा ही जी वेदना आहे, प्रपंचाची वेदना आहे. तिन्ही आपण म्हणतो आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, असं सगळंच सगळीकडून एकदा माणूस गांजला प्रापंचिक देहामध्ये की आपण म्हणतो तापत्रय मिळणी झाली. तसं दासोपंत म्हणतात की हृदयामध्ये तापत्रयाची मिळणी झालेली आहे. तीनही तापांचं एकत्रीकरण, त्याची मिळणी माझ्या हृदयामध्ये झालेली आहे. तापत्रय मिळणी झालेली. ताप तिन्ही एक झाले हृदयी. आणि प्रपंचाच्या या तीनही तापांची वेदना हृदयात काठोकाठ भरलेली आहे. मिनू थडिये आत्मया रे वेगी येऊनी भेटी दे. हृदयामध्ये तिन्ही तापांची मिळणी झालेली आहे. हृदय वेदनेनं, प्रापंचिक त्रासानं, प्रापंचिक दुःखानं भरून गेलेलं आहे. काठोकाठ या दुःखाच्या वेदनेच्या या दाहानं मला ती वेदना सहनही होत नाही, इतकी काळजामध्ये ती भरून राहिलेली आहे. आणि म्हणून आत्मया वेगी भेटी दे. देवा, तू धावत ये, तू लवकर ये. अरे तू आत्मया आहेस, आत्मज आहेस, मी तुझाच आहे. तू आणि मी जर एक आहोत तर हा वियोग कशासाठी. पुढे म्हणतात, मिनू थडिये पडला तळमळी. पाण्यातून मासळी त्या पाण्याच्या बाहेर काठावरती पडावी आणि ती तडफडत असावी, अशी माझी अवस्था झाली. लाटा असतात आणि त्या लाटांच्या मध्ये हा जीव फिरत असतो. फिरता फिरता काठावरती त्या लाटांच्याकडून हा मासा फेकला जातो आणि हा काठावरती पाण्याविना तडफडणारा मासा, पाण्याविना तडफडणारी ही मासोळी काठावरती आहे. पुढे ते म्हणतात की तो काळजी गुंपोनी गेला गळी. माझा जीव म्हणजे पाण्याशिवाय तडफडणारी, काठावर तडफडणारी मासोळी आहे. किंवा की तो काळजी गुंपोनी गेला गळी. एक तर काठावर तडफडणारी मासोळी तरी, किंवा काळीज तुझ्यामध्ये गुंतून त्याचा प्राण निघून गेलाय. आणि मग प्राणहीन झालेली, जीवहीन झालेली, निर्जीव झालेली ही मासोळी गाळात जाऊन बसलीये, तळाशी गेलेली आहे. दासोपंत पुढे म्हणतात, तैसी अवस्था तुझविण मज झाली. आणि अशी अवस्था माझी तुझ्या वियोगानं झालेली आहे. तुझ्याशिवाय ही माझी अशी अवस्था आहे. तू नाहीस, तुझी भेट नाही, तुझा स्पर्श नाही, तुझी उराउरी भेट नाही, तू माझ्या जवळ नाहीस. आत्मया असलास, परमात्म्यातून आत्मा माझा आत्मया असलास तरी तू माझ्या जवळ नाहीस. तुझा हा वियोग, तुझा हा विरह, आणि त्यामुळे माझी ही अशी अवस्था, तुझ्याशिवाय दिगंबरा ही माझी अवस्था आहे. तैसी अवस्था तुझविण मज झाली दिगंबरा, माझा बापू तू पावली. अशी अवस्था तुझ्याशिवाय माझी झालेली आहे.
आणि म्हणून हे दिगंबरा, माझा बाप तू माऊली, तूच माझा बाप आहेस आणि तूच माझी माऊली आहेस. माझी आई, माझे वडील, माझं सर्वस्व तू असताना तुझा हा वियोग मला सहन होत नाही देवा. माझी अवस्था मोठी विचित्र झाली आहे. पाण्याच्या लाटांनी काठावर फेकलेल्या तडफडणाऱ्या मासोळीसारखी अवस्था आहे. किंवा तुझ्याशिवाय, तुझ्या दर्शनाशिवाय, तुझ्या भेटीशिवाय या माझ्या देहातून प्राण निघून गेलाय आणि ती मासोळी तळाशी गेलीये. तिचं काळीज कुंठित झालेलं आहे आणि ती तळाशी गेलीये निष्प्राण होऊन. अशी अवस्था माझी तुझ्याशिवाय झालीये. ही वेदना माझी दूर कर, हे कष्ट माझे दूर कर, ही प्रापंचिक तिन्ही तापत्रय, ही झालेली बाधा तूच हरू शकशील. त्याचं निवारण तुझ्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. मला तुझी भेट हवीये. मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नकोय. मला दुसऱ्या कोणाचा स्पर्शही भावत नाही. देहाला दुसऱ्या कोणाचा स्पर्शही नकोसा होतोय. मी सांगितलं तसं लेकरू फक्त आईचीच इच्छा करतं. ज्यावेळी त्याला आईचं स्तन्य हवं असतं, त्याला भूक लागलेली असते, आईचीच भेट घ्यायची असते, आईच्याच उराशी घट्ट बिलगून बसायचं असतं, त्यावेळेला ते दुसऱ्या कोणाचा स्पर्श नको म्हणतं. त्याची आजी उचलून घेते, दुसरं कोणीतरी उचलून घ्यायला बघतं, आईसारखी दिसणारी मावशी उचलायला जाते. पण लेकरू हातपाय झाडतं, अंग टाकून देतं आणि आणखी जोरात रडायला लागतं. अगदी हीच भावना दासोपंतांनी चिमटीत धरून आम्हाला दाखवली. अगदी हीच भावना. आणि काचा न साहे हातू, मला दुसऱ्या कोणाचा स्पर्शही नकोय. मला फक्त अवधूताचा स्पर्श हवाय. मला फक्त दिगंबराने उचलून घ्यावं, कडेवर घ्यावं, उराशी कवटाळावं, भेटीसाठी त्वरित यावं, धावत यावं, एवढी एकच इच्छा आहे देवा. माझी अवस्था मोठी विक्षिप्त झाली आहे, विचित्र झाली आहे. एकतर माझे प्राण निघून गेलेत का मला समजत नाहीये. मी तळाशी गेलोय का? माझा प्राणहीन देह या पाण्याच्या तळाशी गेला, या प्रपंचाच्या तळाशी गेलेला आहे. आणि तिथून वर काढणारा, तिथून दोन्ही बाहूंनी उचलून घेणारा, मला उराउरी कवटाळणारा, आलिंगन देणारा आणि मुक्त करणारा तुझ्याशिवाय खरंच दुसरा कोणी नाही. आणि म्हणून आत्मया रे वेगी येऊनी भेटी देई, तुझं वाचूनी दुसरे मज नाही, तुझं वाचूनी दुसरे मज नाही. तुझ्याशिवाय माझं जिव्हाळ्याचं, माझ्या जीवाचा जीव मला इथे कोणीच दिसत नाही. मला तारणारा, माझ्यावरती कृपा करणारा, माझ्यावरती नितांत प्रेम करणारा खरोखर तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून हे आत्मया, हे अवधूता, वेग येऊनी भेटी देई, वेग येऊनी भेटी देई, तुझं वाचुनी मज दुसरा कोणी नाही. आर्त आळवणी करताना दासोपंतांनी आई आणि लेकराच्या मधला जो अनुबंध आहे, नित्य नैमित्तिक आई मुलातला हा जो व्यवहार असतो, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या घटना असतात, काही प्रसंग असतात. आणि या प्रसंगानुरूप आई मुलाशी वागत असते, मुलगा आईशी वागत असतो. आणि त्या नित्याच्या व्यवहारातल्या, या वात्सल्यपूर्ण व्यवहारातल्या भावना नेमकेपणानं शब्दामध्ये दासोपंत व्यक्त करतात.
खरं म्हणजे हे व्यक्त करणं ओढून ताणून नसतं. जेव्हा जीवाची ती भावना होते, ती भावना शब्दात प्रकट करताना ती अवस्था तशी झालेली असते आणि म्हणूनच त्याचं प्रकटीकरण शब्दात होऊ शकतं. अन्यथा ती गोष्ट शक्यच नाही. ते सुचणं म्हणा, ते प्रकटीकरण म्हणा, तो आत्मानुआविष्कार म्हणा, तो तेव्हाच येतो ज्या वेळेला जीवाची, प्राणाची, देहाची, मनाची ती अवस्था प्रत्यक्ष झालेली असते आणि त्याची अनुभूती तो देह घेतो, ते मन घेतं, तो प्राण घेतो आणि मग त्याचं प्रकटीकरण शब्दामध्ये होतं. अशाच आणखी एका पदासह आपण उद्या पुन्हा भेटूया. याच म्हणजे संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवरती. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.